सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत श्री पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे त्यांचं प्रवास वर्णन. काल आपण बघितलं की पॅरिसचा त्यांचा मुक्काम संपत आलेला आहे आणि आता ते परतीच्या वाटेवर निघत आहेत. तर बघूया काय आता ते सांगतायत पुढे. निघताना विमानाने निघाल्यामुळे जलपर्यटनाची हौस भागली नव्हती. त्यामुळे येताना आगबोटीनं यायचं ठरवलं होतं. बोटीतून चिक्कार सामान नेता येतं हे कळल्यावर चिक्कार सामान बरोबर घेतल्याखेरीज बोटीवर घेत नाहीत असा समज होऊन खरेदीला सुरुवात झाली. विलायतेला जाताना बरोबर पैसे नेण्याच्या बाबतीत ज्याप्रमाणे असंख्य गैरसमज आहेत, त्याचप्रमाणे कस्टम्स ड्युटी न भरता हिंदुस्थानात काय काय नेता येतं याविषयी देखील महान गैरसमज आहेत. भारतीय वकिलातीतल्या कार्यक्षम मंडळींकडून तर हे गैरसमज वाढवण्याचे पद्धतशीर कार्य चालू आहे. भारतीय वकिलातीबद्दल इतर कोणाचंही काहीही मत असो, माझा मात्र अनुभव अतिशय चांगला आहे. सर्व भारतीय परंपरेचे इथे उत्कृष्ट जतन केलेलं आहे. इंग्रजांच्या सहवासात आमची ही शाळीग्राम मंडळी अजिबात बिघडली नाहीत. इंग्रजाला आपण कुणाची पर्वा करीत नाही असा गर्व करण्याचं काहीही कारण नाही. इथं त्याच्या वरची पायरी आहे. मला इतर देशातल्या वकिलातींचा अनुभव नाही, पण इंग्लंडमधल्या भारतीय वकिलातीत आमचं अत्यंत प्रेमानं स्वागत झालं, अत्यंत आध्यात्मिक स्वागत. आमचा आत्मा आणि त्या स्वागत कक्षातल्या सकाळी 11 वाजता वामकुक्षी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आत्मा एकमेकांना भेटले. हसणं बोलणं वगैरे बाह्य शारीरिक उपाधींना पूर्ण फाटा होता. आमच्या प्रश्नाला मौनानं उत्तर मिळालं. हे मौन विगत संशय करणारे गुरुचे मौन नव्हते. हा केवळ तपशिलातला फरक. भारताच्या जागतिक शांततेच्या नीतीचा इथला अवलंब पाहण्यासारखा आहे. सर्वत्र सामसूम असते. बहुतेक खुर्च्या रिकाम्या. कोणत्या अदृश्य देवता येऊन इथे काम सांभाळतात भारतमाताच जाणे. काही खुर्च्यांवर मला इंग्रज कारकून दिसले. ते मात्र असंस्कृत होते, कारण ते 11-11:30च्या सुमाराला काम करीत असताना आढळले. 12 ते 2 ही इथली दुपारच्या जेवणाची वेळ आहे. या बाबतीत नियमितपणा वाखाणण्यासारखा आहे. मंडळी 11:30च्या सुमाराला सोवळी नेसायला लागतात आणि 3-3:30ला खुर्चीकडे परततात. मग 4च्या चहाला उशीर नको म्हणून 3:45ला जातात ते 4:30ला परततात आणि 5 वाजता छत्र्या कोट गोळा करण्याच्या खोलीत गर्दी नको म्हणून 4:45ला त्या दिशेला धावतात. त्यांच्या कामाच्या मिनिटात त्यांना गाठून हिंदुस्थानात कोणत्या वस्तू नेता येतात याची चौकशी केली आणि त्याचं उत्तर काहीही नेता येणार नाही असं मिळालं. मला इतर वस्तूंचं विशेष काही महत्त्व नव्हतं, पण जर्मनीत मी कॅमेरा घेतला होता. कॅटविक एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्याने तो अडकवला होता. मीही घाबरलो. कस्टम अधिकारी 2-3 मिनटं तो कॅमेरा हातात खेळवीत होता. काही वेळानं त्यानं तो मला परत दिला आणि आपण स्वतः देखील हाच कॅमेरा नेहमी वापरतो असं त्यानं मला सांगितलं. आत्मा कुडीतून गडगडला होता. तो जागेवर येऊन बसल्याचं माझ्या अंतःचक्षुनी पाहिलं. मी देखील कार्श ऑफ ओटावा हा माझा शिष्य असल्याच्या थाटात त्याच्याशी फोटोग्राफीवर बोललो. वास्तविक माझ्या फोटोग्राफीची कथा विलक्षण करुण आहे. केवळ 4 चौघं घेतात म्हणून मी कॅमेरा घेतला होता. प्रत्येकजण त्या कॅमेऱ्याची तारीफ करतो, पण माझा अनुभव निराळा आहे. या कॅमेऱ्यातून मी काढलेला ऐफेल टॉवर पिसाच्या टॉवरसारखा कलता आला आहे. दिवसा काढलेले फोटो रात्री काढल्यासारखे आले आहेत आणि गौरवर्णी यांचा नक्षा प्रत्येक फोटो उतरवून त्यांचा वर्णवर्चस्वाचा सिद्धांत खोटा पडला आहे. फक्त हिमवृष्टीचे फोटो सुरेख आले आहेत. फोटोभर पांढरं शुभ्र बर्फच बर्फ. मी ज्याच्याकडे म्हणून फिल्म धुवायला दिली त्यानं ती मला स्वच्छ धुवून दिली. एकदा अशीच एक ग्रुप फोटोची पारदर्शक फिल्म पाहताना मला 2-3 ठिपके सापडले, तेवढेच मी छापून घेतले. शेवटी
माझे मित्र माधव आचवल, मी आणि सौ या तिघांनी मिळून त्या फोटोचा अर्थ लावला. डाव्या बाजूला आंबेकरांचे बूट आले होते, मधला डाग म्हणजे सौंच्या हातातली पर्स, एका कोपऱ्यात वळलेली मूठ दिसत होती, ती आचवलांची होती, असा निर्णय झाला. आणि वैद्य गुप्त झाले होते. मला ट्रिक फोटोग्राफी इतक्या लवकर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे या सर्व मित्रांचा असूयेनं झालेला जळफळाट मी विसरू शकत नाही. केव्हाही मी कातडी पिशवीतून कॅमेरा काढला की लांडगा आला रे आला म्हणून भर पॅरिसच्या रस्त्यात हे लोक ओरडायचे. पॅरिसच्या म्युझियम्समध्ये कॅमेरा आत नेऊ देत नाहीत, बाहेर ठेवावा लागतो आणि तो सांभाळण्याबद्दल वर 50 फ्रँक द्यावे लागतात. माझ्या सर्व मित्रांनी अत्यंत दुष्टपणाने याला कॅमेरा नेऊ द्या, कारण ह्याची फोटोग्राफी ह्या दर्जाची आहे म्हणून खिशातून मी काढलेले कोरे फोटो काढून दाखवले. मला फ्रेंच कळत नसले तरी ला कॅमेरा, ला फोटोग्राफेर वगैरे शब्द समजले. पण माझ्या मित्रांचे फ्रेंच माझ्या फोटोग्राफी इतकेच पारदर्शक होते की काय कोण जाणे. मला कधीही कॅमेरा आत नेऊ दिला गेला नाही. पॅरिसच्या रस्त्यात धंदेवाईक फोटोग्राफर चालता चालता फोटो काढतात आणि कार्ड देऊन पसंत पडला तर विकत घ्या असं सांगतात. मी चालता चालताही फोटो काढून पाहिले, पण ही पाश्चात्य देशातली माणसं फारच जलद चालतात, त्यामुळे मला फोटो काढता आले नाहीत. तरी उलटे चालायची थोडीशी प्रॅक्टिस झाली. बाकी माणूस जोखावा फोटोग्राफर पुढे किंवा आरशापुढे. कॅमेरा आणि आरसा हे मी म्हणवणाऱ्या आणि मी पण गमावल्याचं मी पण सांभाळणाऱ्या संत महंतांना देखील तोलणारं उत्कृष्ट तराजू आहे. आरशात बायकाच पाहतात असं म्हणणं हा केवळ पुरुषी अहंकार आहे. फुटपाथवरून चालता चालता डाव्या बाजूच्या दुकानात मोठा आरसा आला आणि उजव्या बाजूने त्रैलोक्य सुंदरी गेली तरी कुरूपातला कुरूप माणूस देखील पहिली नजर आरशावर आणि दुसरी त्या सुंदरीवर फेकेल. पॅरिसच्या रस्त्यावर आपण हिंडत होतो याचा पुरावा लोक काय हौसेनं गोळा करतात. आयफेल टॉवरवर जाऊन पोचल्यावर खाली पसरलेले पॅरिस पाहण्याआधी आम्ही देखील आमच्या महादेव जोशांच्या कॅमेऱ्यापुढे पोज देऊन उभे राहिलो. त्यानंतर पॅरिसचं विहंगमावलोकन. 3-4 दिवसात परदेशचा मुक्काम आवरणार होता. P&O कंपनीच्या बोटीवर आधी पाठवायच्या सामानाची लेबलं चिकटवण्याचं काम सुरू झालं होतं. काय काय वस्तू घेतल्या यापेक्षा काय काय घेता आल्या नाहीत याची खंत मोठी होती. फ्रीज नेता येतो की नाही या विषयावर सकाळ दुपार परिसंवाद होत होते. फक्त वर्षभर वापरलेला फ्रीज नेता येतो असं कळल्यावर तो नाद सोडला. पण या फ्रीज प्रकरणात मात्र माझं एक स्वप्न भंगलं. एक इंग्रज दुकानदार चक्क जुनी पावती करून द्यायला तयार झाला आणि मग त्याला ज्या अटीत आम्ही असले नियमबाह्य आणि गर्ह्य, फार दिवसांनी हा शब्द कानी आला नाही, वर्तन करायला नकार दिला. तो प्रसंग थोरांच्या आठवणीत पुढे मागे नमूद व्हावा. मात्र इंग्रज दुकानदारसुद्धा पावत्या फाडताना असली गंडवागंडवी करतो याचा विलक्षण खेद झाला. शेवटी इंग्रज काय ने चापशी नरशी किंवा तसलाच एखादा काय, दुकानदार हेच खरे. साहेब लेबलात मारतो, मंडईतला मटारवाला वजनात मारतो. स्वतःच्या फाडफाड तोंडात मारून घ्याव्यात असं वाटायला लावणारा दुसरा प्रसंग म्हणजे लंडनच्या पेटिकोट लेनमधला. इथे सर्व वस्तू विलक्षण स्वस्त मिळतात असा एक लोकभ्रम आहे. पेटिकोट लेन म्हणजे मुंबईतला चोर बाजार. हा रविवारी सकाळी भरतो. रस्ते का माल सस्ते में या सूत्रावर इथला व्यापार उभा आहे. लंडनमध्ये माणसांची दाटी मी वेळी प्रसंगी पाहिली, पण आपल्या बुधवार शुक्रवारच्या बाजारासारखी माणसं घोंघावताना पाहिली नव्हती. ती इथे आढळली. आजवर पाहिलेले लंडन आणि हे लंडन फार निराळं होतं. नॉटिंग हिल गेटच्या आसपास दरिद्री लंडन मी पाहिलं होतं. तिथे अधिक वस्ती
निग्रो आणि तत्सम लोकांची. पण या पेटिकोट लेनच्या बाजारात मात्र चांगले जातिवंत गोरे वचा वचा करताना आढळले. दुकानदारांच्या जिभांवर सरस्वती नाचत होती. तिचा नाच मात्र अगदीच तमाशाच्या बोर्डावरचा होता. जाता जाता हा बोर्ड म्हणजे स्टेज हे सांगणं बरं. सरकारी तमाशा बोर्ड आहे ते निराळं बरं का. त्या वाचीवीरांनी आमचा पाहता पाहता मोरू केला. आम्हाला तिथली प्रत्येक वस्तू स्वस्त वाटायला लागली आणि सभ्यता, सारासार, विचार हे सारे बाजूला ठेवून आम्ही देखील त्या चेंगराचेंगरीत घुसलो. लहानपणी देवळातली आरती आटोपल्यावर पोरं प्रसादाचं ताट फिरवणाऱ्या भोवती आशाळभूतपणे हात पसरून गर्दी करतात, तसं त्या गर्दीत घुसू लागलो. मला वास्तविक ह्या गोष्टीचा लहानपणापासून तिटकारा आहे. मूल म्हणून सुद्धा हा अधाशीपणा मी केलेला मला स्मरत नाही. पण पेटिकोट लेनमधल्या या बाजारानं तीन दमडीच्या ताडी प्यायलेल्या माणसासारखी आमची अवस्था केली. धक्के देत आणि खात आम्ही खरेदीच्या मागे लागलो. त्यातल्या त्यात एक दुकानदाराला तर मी आजन्म विसरणार नाही. माणूस नकल्या होता, हजरजबाबी होता. त्यानं आपल्या दुकानाचं दिवाळं फुंकल्याचा आवडला होता. तो लोकांकडून एक एक शिलिंग गोळा करून त्यातल्या काही लोकांना विजेच्या शेगड्या, हीटर्स, टी सेट्स जे हाताला लागेल ते देत होता. आम्ही आमचा शिलिंग देऊन वाट पाहू लागलो. त्या माणसाच्या अभिनयाने, वाक्चातुर्याने, विनोदाने ते थक्क झालो, हिप्नोटाईज झालो. एका स्टेशन वॅगन पुढे त्याने हा लिलाव मांडला होता. तो आणि त्याचे सहकारी आपसात भांडत होते. हा गृहस्थ एखाद्याला विजेचा पंखा 3 शिलिंगात म्हणजे 2 रुपयात दे. मग त्याचा सहकारी त्याच्याशी भांडे. हा म्हणे, बस माझा शब्द गेला. तो ओरडे, पण मी तुझा पार्टनर आहे, हा काय धंदा आहे. दोघेजण गुद्दागुद्दीवर येत. शेवटी तो चिडून दूर निघून जाई आणि गिऱ्हाईक पंखा घेऊन जाई. हा सारा बनाव होता हे शेवटपर्यंत आम्हाला कळलं नाही. आमच्या शिलिंगात आम्हाला एक पुडकं आलं. त्यात पार्कर पेन असावं अशी आमची समजूत झाली. कागदाची वेष्टणं सोडता सोडता त्यात 3 पेनीची पेन्सिल निघाली. लंडनमध्ये मी पाहिलेलं हे सर्वात उत्कृष्ट नाटक. असला अभिनय आणि असली परिणामकारक संवादाची फेक गिलगुड, रेडग्रेव्ह आणि ऑलिव्हिये या तिन्ही सरांना जमणार नाही. मंडळी, आज आपण इथे वाचन थांबवतोय. उद्या याच्या पुढचा भाग वाचूया. तोपर्यंत नमस्कार.